जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत डिपार्टमेंटल जी मेनची एक्झाम झालेली आहे मित्रांनो. आज ज्याची क्वेश्चन पेपर आलेले आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. की जे क्वेश्चन आले होते ते आपण बघणार आहोत. जे येणारे कंबाईनसाठी पण फायदेमंद असणार आहे आणि ज्यांची एक्झाम झाली त्यांना पण फायदेशीर असणार आहे, कारण आपण त्याचे आन्सर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जगण्याचा अधिकार मरण्याच्या अधिकारात समावेश नाही या प्रकरणात हे ठरवण्यात आले. तर ऑप्शन असे होते: आर. रथिनाथ विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, सरकार विरुद्ध संजय कुमार भाटिया, शीला जगदेश्वर विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार, ज्ञानकौर विरुद्ध पंजाब सरकार. त्याचे आन्सर आहे मित्रांनो ज्ञानकौर विरुद्ध पंजाब सरकार. यांनी असे मत कधी मांडले मित्रांनो? 1996 साली. 1996 साली. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. तर विधान फर्स्ट काय मित्रांनो? भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार कायद्याने योग्य प्रक्रिया प्रदान करणे आवश्यक आहेत. दुसरं काय मित्रांनो? त्या कायद्याने अनुच्छेद 14 व 19च्या आवश्यक बाबी पूर्ण केल्या पाहिजेत. तर मित्रांनो पहिले विधान हे बरोबर आहे मित्रांनो. दुसरे विधान दुसरे चूक आहे. अनुच्छेद 21 मध्ये असे काही दिलेले नाही की अनुच्छेद 14 व 19च्या आवश्यक बाबी पूर्ण केल्या पाहिजेत, म्हणून हे अनुच्छेद दुसरे हे चूक आहे. त्याचे आन्सर येणार आहे मित्रांनो 1 नंबरचं. विधान 1 बरोबर आहे आणि 2 हे चूक आहे मित्रांनो. चला तिसरं क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 खालील दुरुस्तीपैकी जोडण्यात आले. जे की आपण बघतो याच्यात शिक्षणाचं दिलेलं आहे मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 खालील दुरुस्तीनुसार जोडण्यात आले. जे की 21 आहे शिक्षणाचा हक्क. 21 कशाची कलम आहे? शिक्षणाचा हक्क. आणि ते कोणत्या दुरुस्तीनुसार दिलेलं आहे मित्रांनो? 86व्या दुरुस्ती कायद्यानं दिलेलं आहे. आणि ते कधी झालेलं आहे? 2002 साली. 86वा दुरुस्ती कायदा कधी झाला? 2002 साली मित्रांनो. आणि 21 शिक्षणाचा हक्क दिलेला मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीची तरतूद केली आहेत? तर कलम समान न्याय आणि मोफत कायदेशीर तरतूद केलेली आहे मित्रांनो. तर भारतीय राज्यघटनेची कलम 39A मध्ये मित्रांनो 39A मध्ये समाजातील गरीब व दुर्बल घटकांचा मोफत कायदेशीर मदत देण्याची तरतूद आणि सर्वांना न्याय मिळण्याची तरतूद ही दिलेली आहे मित्रांनो. 39A याचे आन्सर होणार आहे 3 नंबरचं, जे की अनुच्छेद 39A आहेत मित्रांनो. तर 5 नंबरचं क्वेश्चन बघूया. याचे आन्सर काय बघू. अपेक्षाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अपेक्षाला वीज पुरवणे ही विद्युत मंडळाचे कर्तव्य आहे, परंतु मंडळाने तिला हेतू परस्पर वीज दिली नाही आणि कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला. सदर बाब अपेक्षाने दावा दाखल केला. अपेक्षाला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे बोर्डाला आदेश देण्यासाठी न्यायालय खालीलपैकी कोणती रीट जारी करू शकते? याचं आन्सर आहे मित्रांनो परमादेश. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात हे स्पष्ट झाले आहे की कलम 300 द्वारे मालमत्तेचा अधिकार हमी दिलेला आहे? हे घटनेने मूलभूत वैशिष्ट्य नाही, तो फक्त घटनेचा अधिकार आहे. तर एकदा परत क्वेश्चन बघू मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात स्पष्ट झाले आहे की कलम 300 द्वारे मालमत्तेचा अधिकार हमी दिलेला आहे? हे घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्य नाही, तो फक्त घटनेचा अधिकार आहे. तर
कोणत्या मालमत्तेचा अधिकार आणि 300 दिलेला आहे मित्रांनो. त्याचे आन्सर होणार आहे जिजूभाई नानाभाई खाचर, गुजरात राज्य. याचे उत्तर आहे 1 नंबरचं मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघू 7 नंबरचं. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 243 अंतर्गत पंचायतीचा कार्यकाल इत्यादी बाबत तरतूद केली आहे. तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. 243 मध्ये पंचायतीचा कार्यकाल इत्यादी तरतूद दिलेली आहेत. 2 नंबरचं बघू. प्रत्येक पंचायतीचा कार्यकाल जोपर्यंत कायद्याअंतर्गत प्रभावाने विसर्जित होत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या पहिल्या बैठकीच्या नियुक्त केलेल्या तारखेपासून 6 वर्षापेक्षा जास्त राहणार नाहीत. तर आपल्याला माहिती आहे पंचायतीचं ग्रामपंचायत ती आहे मित्रांनो. ही 5 वर्षासाठीच असते मित्रांनो, 6 वर्ष नसते. त्याचं इथं 5 आले असते तर हा 5 असते तर हा विधान बरोबर असतात. पण इथं 6 दिलेले आहे म्हणून विधान 1 सत्य आहे, विधान 2 असत्य आहे. तर इथं ऑप्शनमध्ये दिलेले बघू. विधान 1 सत्य, विधान 2 असत्य, म्हणजे याचे आन्सर असणार आहे 1 नंबरचं मित्रांनो. नेक्स्ट बघू. खालीलपैकी कोणता एक पर्याय क्रमानुसार आहे मित्रांनो. तर बघा, सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष, सार्वभौम समाजवादी गणराज्य लोकशाही धर्मनिरपेक्ष. तर याचं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. तर आन्सर असणार आहे मित्रांनो 3 नंबरचं, की आपण बघू शकतो सार्वभौम, त्याच्यानंतर येतं समाजवादी, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर येतं लोकशाही, त्याच्यानंतर येतं गणराज्य. तर आन्सर असणार आहे 3 नंबरचं मित्रांनो. 1 कटला, 2 कटले, 4 कटले, असणार आहे 3. नेक्स्ट क्वेश्चन बघू 9 नंबरचं. विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याची, शिक्षादेश निलंबित करण्याची, त्यात सूट देण्याची किंवा ते सौम्य करण्याची राष्ट्रपती शक्ती भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदात उपलब्ध आहेत मित्रांनो. तर इथं ऑप्शन दिले अनुच्छेद 69, अनुच्छेद 280, अनुच्छेद 110. तर मित्रांनो याचे उत्तर असणार आहे कलम 72 मध्ये दिलेले मित्रांनो, जे की ऑप्शनमध्ये नाहीच आहे आपल्या. 72 अनुच्छेद 72 72 मध्ये क्षमा इत्यादी करण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा, सूट देण्याचा किंवा तो सौम्य राष्ट्रपती शक्ती भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदात उपलब्ध आहे मित्रांनो 72, जे की ऑप्शनमध्ये दिलेले नाही. म्हणून उत्तर येणार आहे 4 नंबर, वरीलपैकी कोणतेही नाही. नेक्स्ट बघू. खालील विधान विचारात घ्या. भारतातील धर्म स्वातंत्र्य हे सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या बाबींशी अधीन आहे. दुसरं, धर्म या शब्दाची व्याख्या भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 32 नुसार केली आहे. मित्रांनो याचं विधान 1 हे बरोबर आहे. भारतीय धर्मशास्त्र आणि व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या बाबींशी अधीन आहे, हे बरोबर आहे. पण धर्म हे या शब्दाची व्याख्या भारतीय अनुच्छेद 32 मध्ये नाही मित्रांनो. तर कलम कितीमध्ये मित्रांनो 25 मध्ये दिलेली आहे काय धर्म या शब्दाची व्याख्या 25 मध्ये. तर म्हणून विधान 1 बरोबर येणार आहे, 2 हे चूक येणार आहे. तर ऑप्शन बघा, विधान 1 बरोबर, 2 चूक, म्हणून 1 नंबरचा याचा आन्सर राईट असणार आहे मित्रांनो. 11 नंबरचं बघू. उच्च न्यायालय न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी व्यक्तीची पात्रता घटनेत अनुच्छेद 214 मध्ये नमूद केलेली आहे मित्रांनो. तर उच्च न्यायालयामध्ये बघू शकता मित्रांनो 214 हे बरोबर आहे मित्रांनो. नेक्स्ट बघू विधान. त्यांची किमान 15 वर्ष भारताच्या हद्दीत न्यायिक कार्यभार सांभाळले असावे. हे विधान चूक आहे मित्रांनो, कारण 10 वर्ष पाहिजे. 10 वर्ष त्यांनी वकील म्हणून किंवा कोर्टात काम केलेले पाहिजे. 15 वर्ष ही की चूक आहे. म्हणून विधान 1 बरोबर आहे, 2 हे चूक आहे. ऑप्शनमध्ये बघूया. विधान पहिलंच आहे बघा, विधान 1 बरोबर आणि 2 हे चूक आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतातील कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये काय पेगासस सॉफ्टवेअर समस्येची चर्चा झाली. कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पेगासस सॉफ्टवेअर समस्येची चर्चा झालेली मित्रांनो. तर याचे आन्सर येणार मित्रांनो मनोहरलाल शर्मा व्ही युनियन ऑफ इंडिया. याचे आन्सर हे मित्रांनो 13 नंबरचं. तर हे तर सगळ्यांना आलं असेल. तर मी आशा करतो हे सगळ्यांना एकदम इझी क्वेश्चन होता बघा. हे तर आपण पहिल्यापासून वाचतो तर हे पाठच आहे.
15चं काय धर्म, जात, लिंग, जन्मस्थान किंवा वंश. त्याच्यानंतर 18चं काय मित्रांनो पदव्या रद्द करणे. हे तर लक्षातच आपल्या पदव्या रद्द करणे. 20चं काय मित्रांनो कलम 20 गुन्ह्यासाठी दोषी ठरवून संरक्षण. आपल्याला संरक्षण भेटतं कलम 20मधून. गुन्हेगार असले एक दोषी ठरवताना संरक्षण आपल्याला भेटतं. 21मध्ये काय जीवन आणि व्यक्तिगत स्वतंत्र. तर बघू आपण याचा ऑप्शन काय येणार आहे. 18चं काय 2 नंबर एचं काय 2 नंबर 18 2 म्हणजे हे बघा इथं तुम्हाला जर एक बी माहीत असला तरी होईल. 15चं काय बी बरोबर. बीचं 4 बरोबर. इथं बघा जर एक कलम याच्यातून माहीत असली तरी तुमचं बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. 18चं माहीत असलं कलम 18 लष्कर आणि शैक्षणिक रद्द पदव्या रद्द करणे तरी आन्सर येणार मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळत नाहीत म्हणजे याच्यातून एक जोडी ही चुकीची आहेत. तर अनुच्छेद कोणती बघूया. 153 राज्यपाल हे पद हे तर बरोबर आहे मित्रांनो 153 नुसार. 154 राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. 154 मध्ये राज्यपालाचे कार्यकारी अधिकार दिलेले आहे मित्रांनो हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 155 काय दिलेले आहे राज्यपालाची पदव्युत्तरी म्हणजे परत त्याची काय होतं खाली बघू आपण. सीचं 3 नंबरचं काय दिलेलं आहे रिमोव्हल ऑफ गव्हर्नर याचं आहे मित्रांनो 55 मध्ये दिलेलं आहे. पण 55चा आन्सर येणार आहे राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. तर हे रिमोव्हल नाही आहे मित्रांनो. तर याची नियुक्ती केली जाते कोणाकडून राष्ट्रपतीकडून. म्हणजे हे 3चं हे चूक आहे मित्रांनो. त्याच्यामुळं रिमोव्हल गव्हर्नर हे नाही आहे. तर राष्ट्रपतीकडून राज्यपालाची इथं नियुक्ती केली जाते. तर हे आपलं 3 ही चूक असल्यामुळं आन्सर येणार आहे 3 नंबरचं. आणि हे बघू अनुच्छेद 156 नुसार राज्यपालाचा कार्यकाळ असतो जे की फिक्स नसतो पण अनुच्छेद 156 मध्ये दिलेला आहे. आणि याचं आन्सर येणार आहे 3 नंबर मित्रांनो. खालील विधानांचे अवलोकन करा. खालील विधाने बघूया मित्रांनो. मूलभूत अधिकार हा पूर्ण अधिकार नाही हे बरोबर आहे. मूलभूत अधिकार हे पूर्ण नाही. त्याच्यानंतर विधान 2 बघू. भारतीय राज्यघटनेत कलम 409 मध्ये अशी तरतूद केली आहे जेव्हा राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करतील तेव्हा कलम 19 द्वारे हमी दिलेली स्वातंत्र्य आपण नाकारले जाईल. कारण हे चूक आहे कारण आपण 409 कलम ही बघितलेलीच नाही. तर भारतीय राज्यघटनेचे कलम कोणत्यानुसार हे केले जातं 358 मित्रांनो 358 म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 358 मध्ये अशी तरतूद आहे की जेव्हा राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करतील तेव्हा 19 द्वारे हमी दिलेली स्वातंत्र्य आपोआप नाकारले जाईल. 358. तर हे विधान 2 चूक येणार आहे. तर विधान 1 बरोबर आणि 2 चूक याचे आन्सर येणार आहे 1 नंबरचं. चला नेक्स्ट बघू मित्रांनो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्त मोठा होत आहे त्याच्यामुळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं राहिलेलं घेऊन येणार आहे. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. थँक्यू.